जोहार, जय आदिवासी. उद्या जागतिक आदिवासी दिवस आणि त्या निमित्ताने मी जव्हारला आलेलो आहे आणि माझा मित्र मनोज कांबळी, तुम्ही तर ह्या जव्हार तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये त्याला ओळखतच असाल. त्याचं कार्य, त्या कार्याचा खरंच सलाम आहे. त्यांचं गावोगावी जाऊन खास करून आदिवासी ग्रामीण भागामध्ये त्यांचं कार्य अप्रतून आहे. विशेष करून ते आता सध्या पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत आणि पत्रकारित्या सुद्धा ते करतात. आणि आज उद्या जागतिक आदिवासी दिवस या निमित्ताने मी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. खरंच आमची अगदी मैत्री कॉलेजपासून आम्ही एकत्र आहोत. आज जरी मी बाहेर आहे तरी जी आमची एक मैत्रीची नाळ जोडलेली आहे ती अजूनही तशीच आहे. त्यांचा स्वभाव, त्यांचा प्रामाणिकपणा हे त्यांचं कर्तृत्व आहे. आता मी मनोज कांबळे यांना बोलतो. आज आपण जागतिक आदिवासी जो दिन साजरा करतो त्याच्याबद्दल खरंच जव्हार तालुक्यामध्ये जे त्यांनी बीज रोवलेलं आहे ह्या रॅलीचं, त्याचं खरंच श्रेय हे त्यांना जातं. कारण त्यांनी गावोगावी जाऊन ह्या जागतिक आदिवासी दिन आपण का साजरा करायला पाहिजे ते त्यांनी अगदी तेव्हा म्हणजे 10 वर्षापूर्वी प्रत्येक गावामध्ये जाऊन बाईक रॅली काढून त्याचं महत्त्व लोकांना पटवून दिलं होतं. तर थोडक्यात मी त्यांना विचारतो, म्हणून आपण जागतिक आदिवासी दिन हा का साजरा करायला पाहिजे आणि लोकांना काय याच्या पाठीमागे संदेश देण्याचं थोडक्यात तुम्ही सांगा. सगळ्यांना जोहार. खऱ्या अर्थाने आज मला आनंद झाला. आमचा मित्र, वर्गमित्र विनायकजी माझ्या घरी भेटायला आला आणि उद्या योगायोग 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे. हा दिवस म्हणजे काय तर युनोने आपल्या आदिवासींच्या हक्क आणि अस्तित्वासाठी आणि आदिवासींच्या ज्या काही मूळ समस्या आहेत त्या लोकांमध्ये जागृती व्हावी आणि लोकांनी पेटून उठलं पाहिजे या उद्देशाने हा जागतिक आदिवासी दिवस 24 डिसेंबर 1994 रोजी युनोने घोषित केलेला हा जागतिक आदिवासी दिवस आहे. या दिवशी आपली कला, संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा, बोलीभाषा, आपला पेहराव ह्या सगळ्या कलाकारांना एकत्र आणण्यासाठी हा दिवस मानला जातो. आणि या दिवशी सर्व जगभर आदिवासी लोक एकत्र येऊन आपल्या हा उत्सव एक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. जव्हारमध्ये सुद्धा आम्ही सुरुवातीला हा युवा आदिवासी संघाच्या वतीने सुरुवात केली आणि आज जर बघायला गेलं तर संपूर्ण जव्हार तालुका उद्या आपल्याला गर्दीच गर्दी बघायला मिळेल. ही खऱ्या अर्थाने सर्व युवा आदिवासी संघाची मेहनत आहे. सुरुवातीला एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं आता मोठ्या याच्यामध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे. त्या रॅलीमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन आपण जो काय आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, आपले नृत्य आहे, आपल्या ज्या काही रानभाज्या असतील किंवा आपले जे काही पेहराव असेल ते पेहराव आपण परिधान करून या ठिकाणी आनंद साजरा करूया आणि आपण लोकांना पुढे जे काही हक्क अधिकार आहेत त्याविषयी आपण लोकांना ते मिळवून देण्यासाठी अहोरात्र आपण पुढे प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि विनायकजी या ठिकाणी माझ्या घरी आले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी विसरणार नाही. आणि त्यांनी मला एक संविधान भेट दिले. या संविधानाचं मी वाचन करून जास्तीत जास्त आपल्या आदिवासींना जे काही हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये लिहिलं आहे ते गावोगावी जाऊन लोकांपर्यंत जी काही जनजागृती आहे ही या 9 ऑगस्ट निमित्ताने मी पुढे काम करणार आहे एवढंच सांगतो आणि सगळ्यांना जोहार. बरं, म्हणून मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो. आता आपलं आदिवासी भाग हा विकसित म्हणजे विकासाकडे चाललेला आहे आणि आपली तरुण पिढी मात्र व्यसनाधीनाकडे चाललेली आहे. याच्याबद्दल आता तू ग्रामीण भागामध्ये फिरतोस, तुला अनुभव येतो. कारण शिक्षण घेतात आणि शिक्षणापासून परत ते वंचित आणि परत ते बेरोजगार होतात. याच्या पाठीमागे थोडंसं कारण काय असेल थोडं म्हणजे. व्यसनाधीनता हे आपल्या समजा पूर्वी आपण व्यसन लोक आपले करायचे पिढी, परंतु एवढी गरज नव्हती. आपल्या परंपरेनुसार आपल्याला ते करावं लागतं. परंतु आज ह्या वेगवेगळ्या ज्या काही वाईन्स आहेत किंवा वेगळे जे काही व्यसनाचे प्रकार आहेत त्यामध्ये विशेषतः ड्रग्स सारखा आहे किंवा गांजा आहे, चरस आहे, याचं प्रमाण आज ग्रामीण भागामध्ये वाढत चाललेलं आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालली आणि आपण आळशी बनत चाललेलं आहे. तर आपण स्वयंरोजगारीत झालं पाहिजे. आज आपण शिक्षण घेतो परंतु ते नोकरीसाठी शिकतो असं आजच्या युवकांना वाटतं, परंतु नोकऱ्या ह्या काय आता मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपण जर स्वतःचा रोजगार उभा केला आणि छोटे छोटे व्यवसाय जर केले तर आपण एक चांगल्या पद्धतीने एक चांगला आपला स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. त्यामुळे व्यसनाधीनतेकडे वळण्यापेक्षा आपण जर चांगल्या पद्धतीने जर आपलं कुटुंबाचं आणि आपल्या परिवाराचं जर आपण हे करायचं असेल तर आपण रोजगाराचं माध्यम निवडलं पाहिजे. त्याचबरोबर या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. आता मी सुद्धा व्यसनापासून दूर असल्यामुळे आज समाजात काम करत असताना माझे काही नावलौकिक आहे ते केवळ मी व्यसनाधीनता नसल्यामुळे आहे.
आज जर मी दारू गुटखा तंबाखू खाल्ले असते तर आज मला सुद्धा त्या ठिकाणी वेगळ्या नजरेने बघितलं असतं. परंतु मला कुठल्याही प्रकारचे व्यसन नसल्यामुळे आज समाजामध्ये जो काही ठसा आहे तो केवळ यामुळे आहे. आणि त्याचे सगळं श्रेय म्हणजे आमचे आईवडील. आज आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, त्यांनी संस्कार दिले आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलो म्हणून आज मी घडलेलो आहे. आणि तेच समाजामध्ये पेरण्याचं काम मी गेल्या 20 ते 25 वर्षापासून करतोय. आता माझं वय वर्ष 40 आहे आणि 25 वर्ष मी समाजसेवेमध्ये आहे. ते केवळ त्याचंच उदाहरण आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो की व्यसन हे आपण ठरवायचं असतं, कारण आपल्याला काय घ्यायचं हे आपण ठरवलं. चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी काय ते आपण स्वतः ठरवू शकतो. एवढेच या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला एक आवाहन करतो की आपण यापासून दूर राहून आपण चांगल्या समाजामध्ये काम करा, एवढंच सांगतो. बरं, अजून या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक प्रश्न करायचा आहे. म्हटलं जे आपल्या भिकल्या बाबांनी आज जी त्यांची कला त्यांनी जोपासली आणि त्यांना जागतिक स्तरावर म्हणजे आपल्या भारताचा पद्मश्री विजेते प्राप्त झालं आणि आपल्या आदिवासी संस्कृतीचं नाही तर आपल्या आदिवासीचं आज एक आपल्या याच्यामध्ये तुरा निर्माण केला, आज ओळख निर्माण केली. खरंच जी आपली ह्या आदिवासी भागामध्ये जी कला लपलेली आहे किंवा आता लोप पावत चाललेली आहे हळूहळू, ती जोपासण्यासाठी म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? जी लोकांकडे अजूनही म्हणजे ती ठेवी त्यांनी जपून ठेवलेली आहे आणि ती बाहेर काढत नाही किंवा बाहेर येत नाही आणि ती कला जर तुम्ही जोपासली तर खरंच भिकल्या बाबासारखा आज त्यांचा सुद्धा गौरव होईल. हे अगदी बरोबर आहे, कारण आपल्याकडे भरपूर असे काही कलाकार आहेत ते पडद्यामागे असतात आणि त्यांना पुढे आणण्यासाठी काही लोक मदत करत असतात. काही लोक आता सोशल मीडियाचं जमाना आहे. आता भिकल्या काकांविषयी सुद्धा मी सांगेन की सुरुवातीला त्यांच्याकडे ही कला फार पूर्वीपासून होती, परंतु ते फक्त त्यांच्या गावापुरतेच वाजवत होते किंवा तिथून ते जव्हारपर्यंत दसऱ्याला वगैरे यायचे. परंतु त्या काळामध्ये मोबाईल वगैरे नव्हते. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आता आमच्यासारखे पत्रकार मंडळी आहेत की आम्ही सुद्धा त्यांना भिकल्या काकांना पहिल्यांदा भेटलो आणि त्यांचा एका कार्यक्रमामध्ये सन्मान केला आणि त्याची बातमी आम्ही वृत्तपत्राच्या माध्यमातून छापली. तेव्हा खऱ्या अर्थाने कळालं की आपल्या जव्हार तालुक्यामध्ये असे काही कलाकार भिकल्या दिंड्यासारखे आहेत की ते पडद्यामागे होते, परंतु त्यांना आता पुढे आणले. असे अनेक कलाकार आपल्याकडे सुद्धा आज आहेत, गावागावामध्ये आहेत, परंतु ते आज त्यांच्या कला त्यांच्या गावापुरतेच आहेत. त्या त्यांनी आज सोशल मीडिया असेल किंवा फेसबुक असेल किंवा आता AI मध्ये तर आपण खूप काही वेगवेगळं करतो. तर हे पारंपरिक आपण जे आहे ते जोपासलेलं आहे ते आता कुठेतरी आपण जगाच्या नकाशावर जर आणलं तर आपण सुद्धा भिकल्या काकांसारखे एक पुरस्काराचे मानकरी बनू शकतो. एक उदाहरण म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पहिले पद्मश्री मिळालेले जीवा सोमामसे, त्यांनी त्या काळामध्ये वारली पेंटिंग जी कला आहे ती जोपासली होती. ते त्यावेळेस त्या ठिकाणी कला ती जोपासून ते पुढे गेले आणि त्यांना त्या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यातच आज उदाहरण म्हणजे आपले वाळवंडा गावचे पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा हे सुद्धा असेच एक व्यक्ती आहे की ते शिक्षण नाही त्यांचे, परंतु त्यांच्याकडे कला होती आणि ह्या कलेच्या जोरावर आज त्यांना जगाने जो काही सर्व उच्च नागरी पुरस्कार गणला जातो तो म्हणजे पद्मश्री पुरस्कार त्याचे मानकरी झालेले आहेत ते केवळ त्यांच्या कलेमुळे. म्हणून आपल्या ज्या ज्या कला असतील त्या सगळ्या कला आपण या ठिकाणी आज पुढे आणल्या पाहिजेत आणि त्या आपण न लाजता आपली जी काही बोलीभाषा असेल, आपली जी काही वेशभूषा असेल, ज्या ज्या पद्धतीमध्ये असेल त्या पद्धतीमध्ये आपण त्या सादर केल्या तर नक्कीच आपल्याला सुद्धा चांगलं स्टेज मिळू शकतं. असे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. नक्कीच आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अशा पडद्यामागच्या कलाकारांना शोधून काढण्याचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे. आम्ही भरत गवळी असेल किंवा रवी बुधरसर असेल ही सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी भिकल्या काकांना सुद्धा या वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून त्यांना पुढे आणलं. आणि आज जर तुम्ही गुगलला विचारलं की भिकल्या दिंडा कोण आहेत तर ताबडतोब त्या ठिकाणी भिकल्या दिंड्यांचं गुगलने सुद्धा दखल घेऊन या ठिकाणी भिकल्या काकांचे सगळे व्हिडिओ आज आपल्याला बघायला मिळतात. हे खऱ्या अर्थाने कलेचं त्यांचं जे काही श्रेय आहे ते त्यांच्या कलेला जाते. थँक्यू मनोजजी, तुम्ही ही माहिती विस्तृत दिली. कारण जी आपली कला आजही म्हणजे लोप पावत आहे किंवा जी आपल्याला भेटत नाही म्हणजे प्रेझेंटमध्ये बघायला मिळत नाही, असे जर आपल्या ह्या आदिवासी भागामध्ये जर अशी जर कला कोणाकडे असेल तर त्यांनी अशा ह्या कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करा. खरंच तुमच्या कलेला वाव मिळेल. कारण आता सोशल मीडियामुळे तुमची कुठलीही कला असेल तर त्या कलेचा वाव होतो आणि तुम्हाला तुमची कला दाखवण्याचा एक स्टेज पण आहे ते सोशल मीडिया. आणि विशेष करून ह्या मनोज कांबळीला आज इथे येऊन त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या घरी आलो. खूप दिवसापासून इच्छा होती मनोजला भेटण्याची, कारण त्यांचं कार्य बघून त्यांच्या
म्हणजे कार्य बघून आणि त्यांची सामाजिक जी एक बांधिलकी आहे ग्रामीण भागातल्या लोकांशी, खरंच ती एक कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. कारण खूप जिथे जाल तिथे मनोज कांबळीचं नाव घेतलं जातं. आणि पालघर जिल्ह्यामध्ये तर यंग जनरेशन आहे हे त्यांच्या गुणावर आणि त्यांच्या नेतृत्वावर खूप खुश आहे. कारण त्यांना आता लोक आपली आयडल मानतात आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर जे आपले तरुण मंडळ आहेत हे काम करत असतात. फक्त आज भेटण्याचा उद्देश हाच आहे कारण उद्या आपला जागतिक आदिवासी दिन येतोय आणि त्या दिनानिमित्त आपण सर्व आपले पालघर जिल्हा असेल, ठाणा जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, ह्या भागातली मंडळी आणि विशेष करून गुजरातमधलीही लोक या कार्यक्रमाला आवर्जून येतात, कसारापासून येतात. तर तुम्ही सुद्धा जर ह्या कार्यक्रमाला फक्त यूट्यूब किंवा सोशल मीडिया किंवा ह्या माध्यमात जर बघत असाल तर उद्या तो फक्त अनुभवण्यासाठी तुम्ही मात्र जव्हारला या. कारण हा कार्यक्रम अलौकिक आणि अप्रतिम असा आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मनोजला माझ्याकडून जोहार, जय आदिवासी. आणि असंच तुमचं कार्य राहू दे. तुमच्या कार्याला एक दिवस मानाचा तुरा नक्की मिळेल. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंखों से कूच नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. असं ते वृद्ध वाक्य आहे. आणि मनोज, खरंच तुला भेटण्यास खूप आनंद झाला. असंच तुझे कार्य चालू राहू दे. तुझ्या पाठीशी आम्ही नेहमीच आहोत. हाच एक याच्या म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे. आणि सर्वांना जोहार, जय आदिवासी. जय आदिवासी.